नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षक हो, बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सांधेदुखी ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. पेन किलर्स घेऊन तात्पुरता आराम तर मिळतो, पण यावर कायमस्वरूपी आणि नैसर्गिक उपाय कोणता, याच विषयावर आपण सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आयुर्वेदाचा प्रदीर्घ वारसा लाभलेल्या आणि आत्मसंतुलनच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या प्रख्यात आयुर्वेद तज्ञ डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षक हो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यासंबंधी कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता आणि यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022-41010610. चला तर मग आपण जाणून घेऊया तर सांधेदुखीवर प्रभावी आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. डॉक्टर, आयुर्वेदानुसार सांधेदुखीवर मुख्य कारणं कोणती आहेत त्यावर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर कसं आहे, आपल्याला सांध्यांचं खरं गणित थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे सांधे बघा आपल्याला हलनचलनाकरता मदत करतात. म्हणजे तिथे वाताचा दोष व्यवस्थित कार्य करणं आवश्यक आहे. कारण की आपल्याला कुठेही जायचं असेल, कुठल्याही मुवमेंट्स लागत असतील, त्याच्यामध्ये वाताचं अगदी महत्त्व असतं. पण त्याचबरोबर त्याच्यातनं जी वृक्षता असते ती आपल्याला नको असते. म्हणजे त्याच सांध्यांमध्ये आपल्या निसर्गाने आपल्याला कफाची सुद्धा सगळी संकल्पना दिलेली आहे की जेवढा तिथे वंगण असेल, जेवढा ओलावा असेल, तेवढं तर सांध्यांमध्ये होणारं फ्रिक्शन आहे ते कमी होतं. सांधे म्हणजे काय असतात, दोन हाडं असतात, ते एकत्र एका जागी येऊन जुळतात एका स्पेसिफिक अँगलवरती. म्हणजे आपल्याला एक मूवमेंट करणं जे आहे ते सोपं जातं. तर त्यामुळे हे जे दोन सांध्याचे ते दोन हाडं जुळतात तिथे ते जर का वंगण नसलं तर मग सतत फ्रिक्शन होऊन सुद्धा तिथे पेन आणि इरिटेशन वगैरे जे आहे ते आपल्याला होताना दिसू शकतं. त्यामुळे ओलावा आणि वात या दोन्हीचं आपल्याला कॉम्बिनेशन जे आहे ते इतकं परफेक्ट ठेवायला पाहिजे की काम पण होईल, पण तरीसुद्धा त्रास कुठलाही होणार नाही. आणि ह्याच्यातच आपण चुका करत आहोत. कारण की सध्याचा जो आधुनिक आपल्याकडे सगळा आपण म्हणतो ना की आजूबाजूला जो काही प्रचार चाललेला आहे त्याच्यामध्ये शरीरामध्ये कुठलेही आपल्याला पोषण करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याकडे नकार दिला जातो. म्हणजे काय, आपण दूध घ्यायला सांगितलं की प्रत्येकजण म्हणतो दूध तर चांगलं नसतं ना हो डॉक्टर, तर आपल्या याच्याकरता किती लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स दिसतोय. म्हणजे दुधातनं येणारं जे कॅल्शियम, प्रोटीन, फॅट्सचं कॉम्बिनेशन आहे की जे शरीराला व्यवस्थितपणे आपल्याला सामावून घेता येईल, आपल्या शरीरात काम करता येईल, ते एका बाजूला निघून जातं. दुसरं आहे तुपासारखी महत्त्वाची गोष्ट. तर तूप तर अहो लोक नावाने सुद्धा घाबरतात. ते म्हणतात अहो तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढेल. पण कोलेस्ट्रॉल हा जो फॅट आहे हा आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं काम करत असतो. बऱ्याचशा आपल्या व्हायटॅमिन्स आहेत, आपल्या मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी या कोलेस्ट्रॉलचा आणि फॅटचा वापर होतो हे आपण विसरून जातो. शेवटी ओलावा येणार कशाने, पाण्याने येणारा ओलावा किती वेळ टिकणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही जर का नुसती कणिक मळून ठेवली तर ती पटकन वाळून जाते, पण त्याच्यावरती जर का तुम्ही तेलाचा हात लावून ठेवला तर ती कणिक जास्त वेळ ओलावा टिकवून ठेवू शकते. हे जे गोष्ट आहे आपण विसरून जातोय सध्याच्या काळात. नक्कीच. डॉक्टर, प्रेक्षकांकडनं कॉल आलेला आहे, आपण थेट वळूयात. शिरूरवरनं सुधाकर बेडके यांनी कॉल केलेला आहे. सुधाकरजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न आहे मॅडम, गुडघा दुखते. अच्छा, हा, वय किती आहे तुमचं? माझा गुडघा दुखते मॅडम. हो, तुमचं वय किती आहे? माझं वय 55 आहे. 55 आहे. खरं तर आपण बोलतो आहोत आत्ता, पण 55 हे वय खरं गुडघा दुखण्याचं नाही आहे. आत्ता आपण बघतोच की 30शीत सुद्धा लोकांचे गुडघे दुखायला लागलेले आहेत. तर खरं सर खूप काळजी घ्यायला पाहिजे आपल्या सगळ्या सांध्यांची. आत्ता तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुम्ही रोज रात्री झोपताना कमीत कमी अर्धा ग्लास कोमट पाणी घ्या, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घाला आणि थोडंसं सैंधव मीठ घालून ते पाणी जे आहे ते तुम्ही प्यायला सुरू करा. याच्यातनं तुमच्या शरीरामध्ये आवश्यक वंगण जे आहे तेही सुरुवात होईल आणि एलिमेंटरी केनालमध्ये जे आपल्याला वंगण गरजेचं असतं 50शी क्रॉस झाल्यानंतर तेही मिळायला तुम्हाला मदत मिळू शकेल. तसंच संतुलनचं जे शांती तेल आहे तेही तुम्ही नियमाने गुडघ्याला तुमच्या लावायला सुरू करा. गुडघ्याचा जो आपण म्हणतो की जो जॉईंट आहे त्याची आपल्याला काळजी कशी घ्यावी लागते, तर फ्रंटला तेल लावताना नेहमी गोल फिरवून लावायचं असतं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. तर पुढे आपली गुडघ्याची वाटी असते की नाही त्याच्या आजूबाजूला व्यवस्थित ते तेल जे आहे हलक्या हाताने तुम्ही जिरवायचं आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला खालतून वरती हे तेल लावलं गेलं पाहिजे.
बऱ्याचदा आपण बघतो कसं की बाजारामध्ये ज्या काही पेन करता क्रीम्स वगैरे सगळ्या मिळतात ते लोक फक्त पुढच्या बाजूला लावून मोकळे होतात, कारण की त्याच्याने फक्त पेनचं सेन्सेशन कमी होतं, पण आपल्याला गुडघ्याला नरिशमेंट द्यायचं आहे, त्यामुळे ते मागून पुढून दोन्हीकडून आपल्याला करावं लागतं. त्यामुळे हलक्या हाताने हे तेल जे आहे हे तुम्ही नियमाने लावायला सुरू करा. तसंच संतुलनच्या वाताबल म्हणून गोळ्या आहेत, तर वाताचा जो दोष आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवायला, त्याला संतुलनमध्ये ठेवायला आपल्याला या गोळ्यांची खूप मदत होते. गुग्गुळ म्हणून तुम्ही वनस्पती ऐकली असेल, तर हे जे रेझिन असतं त्याच्यातनं आपल्याला शरीराच्या वातावरती कार्य करणं आपल्याला सोपं होतं. त्यामुळे गुग्गुळाला खूप महत्त्व आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्ही नियमाने जर का वापरायला सुरू केले त्याचा फायदा होऊ शकेल. आणि कॅल्शियम जे आहे शरीरामध्ये ते व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. तर नैसर्गिक कॅल्शियम मिळण्याच्या दृष्टीने संतुलनचं जे मॅरोसॅन म्हणून रसायन आहे हेही तुम्ही नियमाने घ्या, तुम्हाला फायदा त्याचा नक्की मिळू शकेल. नक्की सुधाकरजींच्या प्रश्नांचं निरसन झालेलंच असेल. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. भुसावळवरनं रीमा यांनी कॉल केलेला आहे. रीमा नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो रीमा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा पोहोचतो मॅडम. तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, 5-6 वर्ष झाले कंटिन्यू संधिवाताचा त्रास आहे. हातपाय सुजता येते. हातपाय सुचतात पण आहे. ओके. आणि थंडीच्या दिवसात जास्त वाढतो की पावसाळ्याच्या दिवसात जास्त वाढतो त्रास? थंडीच्या दिवसात जास्त वाढते. बर, ठीक आहे. आणि वय किती आहे तुमचं आता? 45. 45 वर्षाचं. ओ, आणि ऑलरेडी खरं काही दिवस त्रास ऑलरेडी होतो आहे. तर खरं तर कसं आहे महत्त्वाचं की आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदात सांगितलेली आहे, ते म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणं. त्यामुळे संतुलनचं अभ्यंग सेसमीसारखं जे व्यवस्थित शास्त्रोक्तरित्या सिद्ध केलेलं तेल आहे ते तुम्ही नियमाने संपूर्ण अंगाला लावायला सुरू करा. अंघोळीच्या अर्धा तासाआधी लावा, खालतून वरती संपूर्ण अंगाला लावायचं आहे. त्याच्यातनं हे तुमचे वाताचे दोष कमी व्हायला मदत मिळेल. तसंच संतुलनच्या वाताबल म्हणून गोळ्या आणि प्रशांत चूर्ण आहे की जे शरीरातल्या सगळ्या धातूंना पोषण करायला मदत करतं, तर तेही तुम्ही नियमाने लावायला सुरू करा, म्हणजे त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. पण एवढ्या कमी वयात हा त्रास सुरू झालेला आहे, तर माझा तुम्हाला अगदी मनापासून सल्ला राहील की संतुलनचं जे शास्त्रोक्त पंचकर्म आहे त्याच्याकरता तुम्ही वेळ नक्की काढावा, कारण की हे वय काही एवढा त्रास होण्याचा नाही आहे. त्याच्याकरता व्यवस्थित शरीराची शुद्धी करून मग आपण हाडांना जर का बळकटी आणली, सांध्यांना बळकटी आणली, तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळू शकेल. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. पुण्यावरून सुरेखा यांनी कॉल केलेला आहे. सुरेखाजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझी मान दुखती, उजवी साईड पूर्ण दुखती. मान दुखती, डोक्याची भाग, ओके. खांदा, पुढे छातीची बाजू, पाठीमागे पाठीची बाजू. ओ, बर बर, ठीक आहे. सध्याच्या काळात कसं आहे, मानदुखीसुद्धा खरं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. याचं कारणं 2-3 आपल्याला जी ठळक दिसतात ते म्हणजे एक तर आपण प्रवास खूप करतो, बाईक्सवरती असेल, गाडीमध्ये असेल, बसमध्ये असेल, तर या प्रवासाने सुद्धा मानेवरती खूप प्रेशर येतं. दुसरं आहे सतत मोबाईलचा वापर. आपल्या न कळत आपण सतत एक खालती वाकून मोबाईलकडे बघत असतो, त्याचा सुद्धा प्रचंड दाब आपल्या संपूर्ण मानेला येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मानेचं दुखणं खूप वाढलेलं आहे. आणि अजून जे आपल्याला दिसतं ते म्हणजे स्ट्रेस जर का खूप असला आयुष्यामध्ये, तर त्याच्यातनं सुद्धा हे संपूर्ण इथलं जे ऊर्जाचा प्रवाह व्यवस्थित झाला पाहिजे तो होत नाही, त्याच्यामुळे त्रास होतो. सध्या तरी तुम्ही संतुलनचं कुंडलिनी तेल अगदी नियमाने लावायला सुरू करा. प्रशांत चूर्ण आहे ते तुम्ही तूप साखरेतनं घ्यायला सुरू करता, त्याचाही तुम्हाला फायदा होईल. आणि वातबल गोळ्या तर नक्कीच तुम्हाला मदत जी आहे ते करू शकतील. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. यवतमाळवरून नितीन यांनी कॉल केलेला आहे. नितीनजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो, हा बोला. मी त्याची आई बोलत आहे. माझे गुडघे खूप दुखतात आणि डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं. हो, बरं बरं, ठीक आहे. ताई तुमचं वय किती आहे? माझं वय 63 आहे. किती म्हणलं सर? पुन्हा एकदा सांगाल? 63 आहे. 63 आहे. ओके, 63 ओके. वय. 63 वर्ष वय आहे. आता बघा, 60 नंतर अशा प्रकारचे गुडघ्यांचे त्रास होणं स्वाभाविक असतं आणि त्याच्याच करता म्हणून आधीपासून आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. आत्ता तरी ताई तुम्ही प्रशांत चूर्ण जे आहे ते थोडंसं तूप साखरेचं तुम्ही घ्यायला सुरू करा, याच्याने तुमच्या हाडांना बळकटी मिळेल. संतुलनचं जे शांती तेल आहे ते तुम्ही नियमाने गुडघ्याला लावायला सुरूच करा, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं. पण दिवसातनं एकदा संतुलनचं रोज ब्युटी म्हणून एक तेल आहे, जे साधारण आपण ब्युटी शब्द म्हटलं की सांध्यान करताना असं वाटतं,
पण त्याच्यातनं सुद्धा आपला आतला जो सगळा स्निग्धपणा असतो तो सुद्धा आणि सॉफ्ट टिश्यू जो असतो त्याच्यावरती काम करायला आपल्याला मदत मिळते. तर तेही तेल तुम्ही नियमाने लावायला सुरू करा. संतुलनचा एक सँड वाता म्हणून लेप आहे, तोही तुम्ही नियमाने कोमट पाण्यामध्ये मिसळून तुमच्या गुडघ्यांवरती लावायला सुरू करा. आणि माझं तुम्हाला असं सल्ला राहील की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. ही सर्जरी जी आहे ती आपण टाळू शकतो आहे का, तुमचं MRI काय म्हणतो आहे हाडांच्या सांध्यांचा, तर ते सुद्धा सगळं बघून आपण जास्त व्यवस्थित मार्गदर्शन जे आहे ते करू शकू. शक्यतो ही सर्जरी जी आहे जितकी टाळता येईल आपल्याला आयुष्यामध्ये तेवढं जास्त बरं असतं. कारण निसर्गाने दिलेला जो सांधा असतो त्याचं काम करण्याची जी पद्धत असते ती बाहेरून लावलेल्या सांध्याच्या कुठेही त्याला तोड नाही आहे. तर त्यामुळे तो नैसर्गिक सांधा जो आहे तो वाचवणं आपल्याला जास्त गरजेचं असतं. खरंय. शत्रुघ्न यांचा कॉल आलेला आहे अंबेजोगाईवरना. शत्रुघ्नजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न गुडघा दुखतोय, अच्छा, डावा गुडघा दुखतोय. MRI केलंय, डॉक्टर म्हणतात त्याचा ऑपरेशन करा, गुडघा बदला म्हणते. ओके, बदलाव सांगतायत. आणि उजवा पण दुखतोय, दुसरा पण दुखतोय. बरं बरं. आणि सर तुमचं वय किती आहे? माझं वय 65. 65 आहे. बरं, ठीक आहे. आता बघा शुगर आहे आपण मला. सॉरी, शुगर पण आहे. शुगर पण Diabetes पण आहे. आहे. बरं बरं. आता बघा मधुमेहासारखा जर का आजार असला ना तर शरीरामध्ये क्षरण आपण ज्याला म्हणतो डिजनरेशन हे सतत चालू असतं. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी तर स्वतःच्या हाडांची खूप काळजी घ्यायला पाहिजे. जनरली काय होतं, आपण फक्त शुगर कमी जास्त कशी होती ते बघण्यामध्ये लागलेलो असतो आणि आपल्या हाडांचे, सांध्यांची, आपल्या जो नर्वस सिस्टम आहे त्या सगळ्यांची काळजी घेणं आपण विसरतो. आणि तिथेच आयुर्वेद खूप महत्त्वाचा ठरतो. कारण की आयुर्वेद जेव्हा कुठल्याही पेशंटला, रुग्णाला बघतो तेव्हा त्या आजाराचा तर मूळ विचार करतोच, पण त्या आजाराच्या फांद्या कुठपर्यंत जाऊ शकतील याचाही विचार खूप डीपपर्यंत व्यवस्थित केला जातो. आणि त्यामुळे त्याला सगळ्याला प्रतिबंध जो आहे तो आपल्याला घालणं शक्य होतं. त्यामुळे सर तुम्ही हे तेल वगैरे तर सांगितलं आहे ते लावायला सुरूच करा. त्याचबरोबरीने मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे तेही नियमाने तुम्ही घ्यायला सुरू करा. आणि अस्थिसॅन म्हणून आपली गोळी आहे की जी हाडांना, सांध्यांना व्यवस्थित टिकवून ठेवायला मदत करते. म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये असलेले जे नैसर्गिक गोष्टी आहे अस्थिपोषक त्या शरीरामध्ये नीट सामावल्या जातात. आणि जरी डायबिटीज वगैरे सारखा काही आजार असला तरी सुद्धा त्याचा वापर करेक्ट जागेवरती करेक्ट वेळेला होऊ शकतो. तर त्याचा तुम्ही वापर आहे तो नक्की नियमाने रोज सकाळ संध्याकाळ करायला सुरू करा. याच्याने तुमची ताकदही वाढेल. आणि बरोबरीने जमत असलं तर कारल्याला येऊन तुम्ही जर का संतुलनचं पंचकर्म करून घेतलं तर तुमचं साखरेच्या पचनावरती सुद्धा आपल्याला काम करता येईल आणि हाडांच्या आणि सांध्याच्या ताकदीवरती सुद्धा काम करता येईल. आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या औषधं आहेत, थेरपीज आहेत की ज्याच्याने याला फायदा मिळू शकतो. तसंच आपला एक अस्थिसंधी म्हणून लेप आहे, तोही तुम्ही जर का मागवून घेतला तर त्याचाही शेक तुम्ही घरच्या घरी केला तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडून अजून आपल्याला आयुर्वेदामध्ये कोणते असे प्रभावी उपाय आहेत सांधेदुखीवर याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. पण प्रेक्षक हो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. एक मिनिटात का? ओके. डॉक्टर, अनिल अहिल्यानगर थांबायला सांगा त्यांना. जेव्हा हे प्रश्न विचारतात ना, आपला हा कॅमेरा 4 मध्ये तुम्ही बघा. तुम्ही ना स्क्रीनकडे बघता का? 4कडे बघता ना? मला असं ना त्या दिवशी यूट्यूबला बघताना असं वाटलं स्क्रीनकडे बघता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. 4 हो येतोय. फक्त ते काय तुम्हाला फार मान वळवावी लागते ही सिटिंग अरेंजमेंट घेतल्यापासून. काय म्हणाला? थोडा त्रास होतो ह्या सिटिंगमुळे ना. घेतल्यापासून ना या कॅमेऱ्यापासून या कॅमेऱ्यापर्यंत वळायला खूप त्रास होतो. आणि ते बघायला पण ना, इवन तुम्हाला माहितीये माझं पण ना, मी अशी बसते त्यामुळे ते पोस्टर ना एकदमच विचित्र असं स्लॅन्ट दिसायचं. मी आता असं बसते, खूप प्रेशर होतो पाठीवर. मी बोललेले मॅम. अनिल कुठून आहे? अहिल्यानगरवरून. आपण थेट प्रश्न तिकडेच जाऊया, कॉलकडे.
ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण डॉक्टर मालविका तांबे यांच्याकडून सांधे दुखीवरील प्रभावी आयुर्वेदिक उपचार कोणते आहेत याविषयीची माहिती जाणून घेतोय. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर थेट आपण प्रश्नाकडे वळूयात. अहिल्यानगरवरनं आपल्याला अनिल यांनी कॉल केलेला आहे. अनिलजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो हा सर बोला. मॅडम, माझे दोन्ही पाय आणि कंबर सर पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारा प्लीज. आवाज कट होतोय सर तुमचा त्यांचा. आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाहीये. मला पुन्हा एकदा थेट प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, माझे पाय आणि कंबर दुखतात. अच्छा, पाय आणि ओके कंबर. ओके. पाय आणि कंबर फार दुखतात. आणि सर तुमचं वय किती आहे आणि किती दिवस हा त्रास तुम्हाला होतोय? काय त्रास होतो मॅडम मला? कंबर फार दुखतात. सर तुमचं वय टीव्हीचा किती आवाज. आहे? हा सर तुमचं वय मला ऐकू येत नाही. एक्झॅक्टली वय किती आहे तुमचं? 57 वर्ष. 57. 57 वर्ष. बरोबर. आता कसं आहे की आपल्याला एक तर पाय दुखत असल्याने त्याचबरोबरीने कंबर दुखत असली तर याचा अर्थ आहे की आपल्याला रक्तसंवहनावरती कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता संतुलनचं जे अभ्यंग सेसमी म्हणून तेल असतं ते पायांना रोज रात्री लावायला सुरू करा. खालतून वरती हलक्या हाताने लावायचं. पूर्ण हिप्सपर्यंत ते तेल लावल्यानंतर मग त्याच्यावरती तुम्ही संतुलनचं कुंडलिनी तेल लावू शकता. तेही नेहमी खालतून वर लावायचं. पहिले संपूर्ण तुम्ही पाठीचा जो कणा आहे त्याच्यावरती लावा, नंतर संपूर्ण पाठीवरती लावा. आता मी सांगायला जेवढा वेळ लावते साधारण तेवढाच वेळ ते तेल लावायला लागतं. त्यामुळे त्याचं काही फार चिंता करण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबरीने संतुलनच्या वातबल गोळ्या, कॅल्सिसॅन गोळ्या याही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. त्याचाही फायदा होईल. आणि एक शक्य असलं तर ब्लड टेस्ट नक्की करून घ्या की शरीरामध्ये कॅल्शियमची काय सिच्युएशन आहे आणि विटॅमिन D3 आणि B12 काय लेवलला आहेत. म्हणजे त्याचीही कमतरता कधीतरी असल्यास आपल्याला अशा प्रकारचे त्रास दिसू शकतात. तर एकूणच ही सगळी काळजी घेऊन तुमच्या याच्यामध्ये काही फरक नाही पडला तर मला वाटतं तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. म्हणजे याच्यावरती व्यवस्थित थेरपिस्टसुद्धा काय करता येऊ शकतील तेही आपल्याला बघता येऊ शकेल. नक्कीच. अहिल्यानगरवरून विलास यांनी कॉल केलेला आहे. विलासजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का विलासजी? हो. सर तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न, माझी मान दुखते मॅडम. अच्छा, बरं. बरोबर. हॅलो. हां, हो हो, आवाज येऊ राहिला. आवाज येतोय. ठीक आहे. तुमची मान दुखती माझ्या मानेत त्रास आहे मणक्यामध्ये. मणक्यामध्ये. बरं, ठीक आहे. हा. आता MRI वगैरे काढला, एक्सरे काढला. डॉक्टरचं म्हणणं आहे की बा मणके घासले. मणके घासले गेलेत. बरं, ठीक आहे. आता बघा कसं होतं की मणक्यांच्या मध्ये सुद्धा गाद्या असतात की ज्याच्याने मणक्यांमध्ये होणारं घर्षण आहे ते कमी होतं. आपण काही खालतून उचललं, आपण काही काम करत असलो, मान वळवली, वजन उचललं, या सगळ्याने आपल्या मणक्यांवरती दाब येतो आणि त्याच्यातनं त्या आपल्या गाद्या ज्या असतात त्या आपलं संरक्षण करत असतात. या गाद्या जसं जशा कमी होत जातात म्हणजे वंगण जसं कमी होत जातं तसं मग मानेचे जे कशेरुका असतात, वर्टिब्राज असतात, त्याच्यामध्ये घर्षण होणं सुरू होतं. म्हणून त्याच्याकरता संतुलनचं कुंडलिनी तेल आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ते जर का तुम्ही रेग्युलरली लावायला सुरू केलं तर वंगण व्यवस्थित राहायला मदत मिळेल. तसंच आयुर्वेदामध्ये वेगळ्या बस्ती असतात की ज्या आपल्याला गुदमार्गातनं पण देता येतात आणि डायरेक्टली स्पाईनवरती सुद्धा देता येतात की ज्याच्यातनं आपल्याला व्यवस्थितपणे तिथे वंगण जे आहे ते सुधारणं शक्य होऊ शकतं. मगाशी तुम्हाला सांगितलं तसं जर का संतुलन पंचकर्माकरता तुम्ही वेळ काढू शकलात तर फारच उत्तम राहील. कारण की त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळ्या थेरपीज करून या प्रत्येक जागेचं जे स्ट्रेंथ आहे ती बिल्डअप करायला आपल्याला जास्त मदत करता येऊ शकते. तर त्याच्याकरताही तुम्ही जर का सर वेळ काढलात तर जास्त उत्तम राहील. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. संगमनेरवरून अशोक यांनी कॉल केलेला आहे. अशोकजी नमस्कार. सर प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा सर प्रश्न विचारा. हा, मी अशोक सातपुते बोलतोय. माझं वय 43 आहे. बरं, माझ्या गुडघे आणि डाव्या बाजूचा जो खांदा आहे, शोल्डर, तो दुखतोय सर. दोन्ही दुखतंय. ओके, बरं. आता कसं होतं की आपलं कधी कधी प्रोफेशन जे असतं त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे त्रास आपल्याला होताना दिसतात. आता हाडांची तर कमकुवतपणा आहेच,
पण सपोज आता आपण राईट हँडने जास्त काम करतोय किंवा ड्रायव्हिंग आपलं खूप होतंय म्हणून राईट पाय खूप वापरला जातोय किंवा लेफ्ट पाय खूप वापरला जातोय, तर अशा दृष्टीने सुद्धा आपले हे जे त्रास आहेत ते वाढताना दिसतात. त्यामुळे काम कुठलंही करण्यापूर्वी एक जरुरी आहे ते म्हणजे की तेल अंगाला लावणं. आता तुमचं जर का खांदा दुखत असला तर तिथे संतुलनचं रोज ब्युटी तेल आणि संतुलनचं शांती तेल हे दिवसातनं एकदा दोन्हीही तेलं हलक्या हाताने तुम्ही नक्की लावा. आणि सेम तुमच्या गुडघ्यांना सुद्धा ही दोन्ही तेलं लावायला तुम्ही अगदी नियमित सुरू करून टाका. त्याचबरोबरीने घरी तुम्ही नाचणीचं जे सत्व असतं त्याची रोज खीर करून, गोड आवडत असलं तर, गोड नसेल आवडत तर ताकातनं त्याचं उपम्यासारखं करून, लापशीसारखं करून तुम्ही रोज खायला सुरू करा, तर त्याच्यातनं सुद्धा तुमच्या हाडांना सांध्यांना ताकद मिळायला मदत मिळू शकेल. आणि आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा खजूर जो असतो त्याच्यामध्ये तूप घालून तुम्ही ते खायला सुरू करा न्याहारीच्या वेळेला, किंवा ते जमत नसेल तर सरळ खारकेची पूड घालून दूध उकळून तुम्ही प्यायला सुरुवात केली तर त्याचाही फायदा तुम्हाला या त्रासामध्ये होऊ शकेल. आणि तसंच वातबलसारख्या गोळ्या मगाशी सांगितल्या, कॅल्सिसॅनसारख्या गोळ्या सांगितल्या, अशा प्रकारचं कुठलंही आपल्या सांध्यांना मदत करणारं जे औषध आहे तेही बरोबरीने घेतलं तर तुमचा हा त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे नक्की मिळू शकेल. नक्कीच. आळंदीहून रेखा यांनी कॉल केलेला आहे. रेखाजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? नमस्कार. माझा प्रश्न आहे की माझा मणक्यात गॅप आहे ओके. आणि सायटिका म्हणजे पूर्ण मानेपासून ठीक पायापर्यंत, खाली बोटापर्यंत अर्धा भाग दुखतोय. आणि आता ह्या 15-3 आठवड्यात मला झोपता पण येत नाही, एवढी मान, हात आणि पाठीत दुखते, खूप पाठीत दुखते. अरे अरे, बरं बरं, ठीक आहे. आता माझं कसं वय आहे, आता 64 आहे 64 आहे. आणि गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता मणक्याचं. मग कुठलं मॅडम करायचं? अगदी ताई, तुम्ही खरा म्हणजे मला वाटतं हा खूप महत्त्वाचा पॉईंट उचललाय त्यांनी, की जो मला खरं सांगावं असं वाटतं की आपण जे जे काही दुखतंय त्याला बदलून टाकलं, सर्जरी केली. अहो, जेव्हा एका हाडामध्ये त्रास होतो तेव्हा शरीरामध्ये 206 हाडं आपल्याला माहिती आहेत, तर त्या सगळ्यांमध्ये तो त्रास असतोच. तर काय काय तुम्ही काढू शकाल शरीरातनं. त्यामुळे हाडांचं पोषण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मला तरी ताई असं वाटतं की एवढा त्रास होतो आहे तर तुम्ही सरळ प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या, पंचकर्मा करता वेळ काढा. शास्त्रोक्त पंचकर्मामध्ये षष्टीशाली मसाज असतो, स्वेदन असतं, की जे केल्याने आपल्याला आतमध्ये हाडांपर्यंत ताकद नेणं शक्य असतं, मध्ये जे काही गॅप्स वगैरे झालेले आहेत त्याही कमी करणं शक्य असतं आणि मुख्य नसांमध्ये ताकद परत आणणं शक्य होतं. तर त्याच्याकरता तुम्ही वेळ जो आहे तो नक्की काढा. तर हे बाकी सगळी औषधं आपण बोललेलोच आहोत, त्याच्यापैकी तुम्ही वातबल आणि जे प्रशांत चूर्ण आहे तेही नियमाने सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला गोरेगाववरून मुग्धा यांनी कॉल केलेला आहे. मुग्धाजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आहे मला एका साईडनं पूर्ण साईड म्हणजे दुखते आहे आणि डॉक्टरने MRI काढायला सांगितला, तो नस दाबली सांगितली आहे. ओ, बरं बरं, ठीक आहे. आता कसं होतं, नस जर का दाबली गेलेली असली तर ते एनाटॉमिकल चेंज तिथे झालेला असतो आणि तो आपल्याला सुधारवणं खूप गरजेचं असतं. आयुर्वेदामध्ये कसं असतं की आयुर्वेदामध्ये मसाज बरोबर आपल्याला फिजिओथेरपी सुद्धा करता येते, की ज्याच्याने हा जो प्रेशर येतो आहे आता नसेवरती त्याला कसं कमी करायचं, त्याच्याकरता स्पेशल एक्सरसाइजेस, तेल लावण्याची पद्धत वगैरे हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकेल. त्याच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बिलकुलच चालत नाही. सध्या तरी तुम्ही असं करू शकता की जिथे तुम्हाला जास्त पेन जाणवतोय तिथे डायरेक्टली तेल लावून मसाज करण्यापेक्षा तुम्ही सरळ शांती तेलामध्ये आणि कुंडलिनी तेलामध्ये सकाळ संध्याकाळ कापूस भिजवून त्या जागेवरती ठेवत जा, साधारण 15 ते 20 मिनिटं. आणि त्याच्यानंतर तो कापूस काढून तुम्ही 2-3 दिवस परत वापरू शकता आणि त्याच्यानंतर परत नवीन कापूस भिजवून तेलामध्ये तुम्ही वापरायला सुरू करा. तर ह्याचा फायदा जो आहे तो त्या जागी तुम्हाला मिळू शकेल, वात पण कमी होईल आणि नसेला सुद्धा ताकद जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच डॉक्टर, बऱ्याच प्रेक्षकांचे आपले कॉल आलेले होते आणि यावरून कळतं की अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो आणि यावर प्रभावी आयुर्वेदिक उपचार कोणते आहेत, उपाय कोणते आहेत, यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहेत. धन्यवाद. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.